नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, काही लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाईक किंवा स्कूटी चालवतात। अशा परिस्थितीमध्ये चप्पल घालून कार किंवा बाईक चालवल्यास दंड होऊ शकतो असं अनेकांचं आता मत समोर येत आहे। परंतु हे खरं आहे का? याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावरती स्पष्ट माहिती दिली आहे। मित्रांनो, देशामध्ये बाईक किंवा कार चालवताना काही नियमांचं पालन हे करावं लागतं। केंद्र सरकारद्वारे मोटर वाहन कायद्यामध्ये 2019 साली काही बदल हे करण्यात आले। त्या अंतर्गत अनेक नवीन नियम हे पाळावे लागतात। बाईक चालवताना सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे बाईक स्वारानं आणि मागे बसलेल्या व्यक्तीनं देखील डोक्यावरती हेल्मेट घालणं आवश्यक आहे। काही लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाईक चालवतात। अशा परिस्थितीमध्ये चप्पल घालून कार किंवा बाईक चालवल्यास दंड होऊ शकतो का, हे त्यांनी स्पष्ट केलंय। याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे। खरं तर चप्पल घालून रस्त्यावरती बाईक चालवणं हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं। त्यामुळे बाईक चालवताना चांगले बूट अथवा सँडल घालण्याचा प्रयत्न करावा, कारण अशाने अपघात झाल्यास तुमचे पाय सुरक्षित राहू शकतील आणि दुखापत कमीत कमी होईल, असा सल्ला नितीन गडकरी यांनी दिलाय। कारण चप्पल घालून दुखापत जास्त होण्याची शक्यता असते, तसेच गिअर चेंज करतानाही त्रास होऊ शकतो। परंतु या संदर्भामध्ये काही दंड लावण्यात येईल का, तर त्यांनी त्याबाबत नाही असं सांगितलेलं आहे। असा कुठलाही नियम बनवला जाणार नाहीये। त्यामुळे लोकांनी स्लीपर किंवा बाईक घालून कार चालवू नये, त्यानं दुखापत होऊ शकते असा सल्ला त्यांनी दिलेला आहे। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।